11 टीम रोहिदासजी भगत साहेब यांच्या चेहऱ्यावर खुशीचा ठिकाणा नाहीये। एका साइडला आपण पाहिला तर अंकुजी पाटील साहेब यांच्या चेहऱ्यावर खुशी आणि खुशी फक्त आणि रुपेजी पाटील साहेब यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते खुशी। लगेच रोहिदास भगत यांनी मात्र एक कॉल केला असेल दिनेश गवई साहेबांना, आपण फायनल मध्ये पोहोचलोत, टेन्शन घेऊ नका। मी सर्वांना विनंती करेन की आपण आपापल्या जागी आपण उभं राहायचंय। कॅप आणि गॉगल आपण मात्र या ठिकाणी रिमूव्ह करा। जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना फक्त मी विनंती करेन 52 सेकंद आपण द्यायचे आहेत। जे प्रेक्षक काही बसलेले आहेत स्टँड्स मध्ये, जे समोर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेन माझा आवाज पोहोचत असेल तर प्लीज उठा। प्लीज समोर जे AR फायटर्स स्टँडच्या बाजूने प्लीज राष्ट्रगीत आपण या ठिकाणी घेणार आहोत। अजून काही प्रेक्षक बसलेले आहेत, प्लीज माझा आवाज पोहोचत नाही वाटते। ओम पाटील आपण एका साइडला फक्त उभं राहायचंय। ओम आणि ती चिमुरडी आहे, मी विनंती करेन। जस्ट थँक्यू व्हेरी मच। मनीजी गावड यांना सुद्धा विनंती करेन आपण खेपट्टीच्या दिशेने जायचंय त्वरित। मनीजी गावड यांना विनंती करेन आपण खेपट्टीच्या दिशेने जायचंय। वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच भारताचं राष्ट्रगीत सुरू करणार आहोत। चला, ज्यांनी कॅप परिधान केले त्यांना विनंती करेन आपण काढा, रिमूव्ह करा। ओम तिथेच थांबा आता। ओम एक साथ विश्राम, एक साथ सावधान। भारताचं राष्ट्रगीत सुरू कर। वंदे, सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद। एक साथ विश्राम आणि लगेच आता करूया आपण टॉस। या आपण टॉस करणार आहोत। अगदी सुंदर आणि अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन नियोजन टॉस त्या ठिकाणी केला जाईल। नारी शक्तीच्या शुभ हस्ते सैली किनी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत। दोन्ही टीमचे कॅप्टन यस टॉस कोणी जिंकलेला आहे? AR फायटर्स ऑन दी टॉस अँड बॅट फर्स्ट। चला लगेच फिल्डिंग सजून घ्या बच्चू बाबा 11 टीम। सध्या कल्पेश आणि रोहिदास भगत साहेब एन्जॉय करत असताना अगदी खांद्यावर हात ठेवून वाडी गावातील रॉक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते रोहिदास भगत साहेब यांना आपण पाहतायत। एका साइडला अंकुजी पाटील साहेब आणि रुपेजी पाटील साहेब यांना आपण पाहतायत। अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवलं। तर लगेच आपण फिल्डिंग सेट करा। प्रकाश भोईर काका या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत, बाळू मामा। त्यानंतर आपण पाहिलं तर संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ महेंद्र भोईर अर्थातच महेंद्रदादा यांना आपण पाहतायत। राहुलजी साळुंके साहेब, दीपेजी तरे साहेबांना आपण पाहतायत। त्याचप्रमाणे सैली किनी मॅडम यांना आपण पाहू शकतायत। संतोषजी जंगम साहेब यांना आपण पाहतायत, उपस्थित झालेत।
सुहान भुईर ज्यांनी जबरदस्त आपण पाहिलं अप्रतिम चांगला खेळ केला आणि त्यांचेच पिताश्री प्रकाशजी भुईर यांच्याकडून 1000 रुपये आलेत. मॅच समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी आपण कलेक्ट करायचे आहेत. मॅन ऑफ द मॅच सुद्धा पेंडिंग राहिले, ती सुद्धा आपण थोड्याच वेळात त्यांना देणार आहोत. सध्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिल्या इनिंग्ससाठी स्वप्नील किनी आणि सायली किनी मॅडम दोन्हीही मात्र मी मान्यवरांना विनंती करेन की प्लीज आपण समोर या. आपल्या यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या आपण यथोचित स्वागत सन्मान करूया बाळू मामा यांच्या शुभ हस्ते. ती मात्र या ठिकाणी आपण पाहतायत पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा, आनंदित राहा असा संदेश देणारा यावेळेला आपण पाहिला तर जो बुके आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद. पाचव्या आणि 6व्या क्रमांकाची ट्रॉफी देणारे दाते अर्थातच रामबाग वरून आलेले आहेत अनमोल रत्न आदरणीय तुषारजी पाटील साहेब. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. सायली किनी मॅडम उपसरपंच सोनावे आणि स्वप्नीलजी किनी साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या बाजून आभार व्यक्त करत आहे. सामन्याला सुरुवात होते. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता, चेंडूला फक्त दिशा दिली. फायनल मॅच स्टार्ट आणि या आवाज ऐकूया विरातन खुर्दचा मिस्टर हार्दिक किनी यांचा. धन्यवाद. द स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट इन टेनिस बॉल क्रिकेट मिस्टर प्रमोदजी शेडगे सर आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रमुख समालोचक. पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगर आले. परागजी पाटील साहेब यांना विनंती करेन व्यासपीठावर या. आपण आजच्या दिवसाची पिण्याची पूर्ण व्यवस्था केली, त्यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्यांना विनंती करेन की आसनास्तर व्हायचंय. टू हार्दिक किनी हुक शॉट त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि या बॉलवरती चांगले रन्स मिळताना दिसतील. फलंदाज निहिलला सुरुवातीच्या सामन्यामध्ये निहिल पूर्णपणे फ्लॉप ठरला होता, परंतु मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं विरोधकांना उत्तर कसं द्यावं, ट्रोलर्सला उत्तर कसं द्यावं ते निहिलने दाखवून दिलं. धावसंख्या फलकावरती दोन चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळते. निनाद पाटील यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. बच्चू बाबा 11 टीम आणि दुसऱ्या बाजूला एआर फायटर माकणे. या दोन संघांमधील बॅटल सुरू आहे. बॅटची या ठिकाणी जरूर मोठी काढ त्या ठिकाणी घेतली होती. विराज फर्स्ट स्लिप मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावांचा कॉल आणि त्या 2 धावा सुखरूपरित्या परिपूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या फलकावरती 5-3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. मैदानामध्ये पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय आणि पहिल्या 3 बॉलमध्ये आपले सर्वोत्तम प्रयत्न मैदानामध्ये देत असताना निनादला आपण पाहतोय. मागील 3 बॉलमध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. पहिल्या बॉलवरती शुभमला स्ट्रायकिंग वरती आपण पाहिलं आणि मागच्या 2 बॉलवरती निहिलला स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट वाईट शॉर्टकटचा प्रयत्न ठिकाणी झाला होता. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 6 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. चौथा बॉल या ओव्हर मधील इथे फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु निहिल साठी ती स्पेसिफिक फील्ड सेटअप आपल्याला पाहायला मिळतंय मैदानामध्ये. कारण निनादला चांगलंच माहिती आहे फाईन लेग एक स्ट्रॉंग झोन आहे निहिल किनीचा आणि त्या झोन मध्ये या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षक लावले गेलेत. 6 धावा फलकावरती 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही पहिल्या षटकामधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल या ओव्हर मधील निनाद ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या सुरू आहे. निहिलच्या बॅट मधून समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि अखेरकार निहिलच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पिकअप शॉट होता. लेंथला पिक केला. ऑफ्टमच्या बायाचा बॉल चेस केला आणि तदनंतर कॉपी बुक स्टाईल मध्ये फलंदाज निहिलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. धावसंख्या फलकावरती फेल. 12 धावा फलकावरती लागला गेला. निनाद वरती हा हल्ला केला होता. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. आधीच्या बॉलवरती संघर्ष सुरू होता आणि अखेरकार तो संघर्ष यशाच्या दिशेने घेऊन गेलाय. 12 धावा फलकावरती शेवटचा बॉल स्कोर ड्राईव्ह स्लाइस केलाय. गॅप मध्ये चाललाय आणि पॉइंटला टोकत असताना चौकार शेवटच्या बॉलवरती निहिलच्या बॅट मधून
आता धावा झाला स्कोर कार्ड वरती 16. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. निहिलची लाजवाब फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फटका खेळला होता बरोबर गॅप मध्ये, थ्रू द गॅप हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निनादच्या विरोधामध्ये हा दुसरा मोठा फटका निहिलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यापासून अटॅकिंग मूड मध्ये आणि त्याचा जो नॅचरल टेम्परामेंट आहे तो त्याने दाखवला मागच्या सामन्यापासून. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. ओव्हर नंबर 1 या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि निनादच्या विरोधामध्ये तब्बल 16 धावा शेवटच्या 2 बॉल वरती निनादला टार्गेट केलं गेलं आणि तब्बल 10 धावा शेवटच्या 2 बॉल वरती येताना पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता कृष्णा राऊत वाडीव गावाची दंतकथा मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. एक स्टार प्लेअर कृष्णा राऊतचा वेग भरपूर आहे आणि आता या वेगेच्या विरोधामध्ये बॅटिंग करायची आहे 2 यंगस्टर्सला. ज्या यंगस्टरची चर्चा सध्याच्या घडीला या ठिकाणी सुरू आहे. एका बाजूला शुभम आणि दुसऱ्या बाजूला निहिल किनीला आपण पाहतोय. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. या ठिकाणी दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. शुभारंभ या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकाचा. कृष्णा राऊतला पण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये मागच्या वर्षामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला, पलटवार केला आणि पुन्हा एकदा जो खऱ्या अर्थानं कृष्णा राऊत मागील 5 वर्षांमध्ये आपण पाहिला होता वर्षांआधी, त्याचा फ्लॅशबॅक पुन्हा एकदा मागील वर्षापासून पाहायला मिळाला. थोडस नियंत्रण या बॉलवरती कुठेतरी नव्हतं. व्हाईट +1 एकूण 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 18 या आकड्यावरती. 18 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एक्स्ट्राच्या माध्यमातून या धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. कृष्णा आतापर्यंत तरी कम्फर्टेबल फील करत नाहीये. पायाला या ठिकाणी क्रॅम्प आला. येणारे 6 बॉल कृष्णाची अग्निपरीक्षा असणार. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये लढायचं. वाडी गावाचा महायुद्ध आज खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई मैदानामध्ये लढत असताना 18 धावा फलकावरती लागल्यात. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला. कृष्णा राऊतला पण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती जे घडलंय ते विसरावं लागणार आहे. अठरा धावा फलकावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना आपण पाहतोय. कृष्णा राऊत वेळ घेतायत, विचार करतायत. येणारे 6 बॉल, कारण येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये पुढच्या 2 षटकांचं भविष्य या ठिकाणी लिहिलं जाईल. पहिला बॉल अजूनही कम्फर्टेबल त्या ठिकाणी नाही आहेत. क्रीज वरती आपण पाहू शकतायत जेव्हा बॉल डिलिव्हर करण्यासाठी येत आहेत तेव्हा तो क्रॅम्प सतावत असताना मैदानामध्ये कृष्णाला विचार विनिमय करावे लागणार आहेत. कारण आपल्या संघामधील एक प्रमुख अस्त्र जर इथे खचलं असेल तर त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये देखील एक चांगला बॉलर आणावा लागणार आहे आणि इम्पॅक्ट प्लेअर या ठिकाणी घेतला जातो. कृष्णा राऊत या ठिकाणी त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये या ठिकाणी यस इम्पॅक्ट प्लेअर विनोद भोईर यांना या ठिकाणी इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नयन भगतला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ सांभाळण्याकरिता त्याच्या हातामध्ये षटक या ठिकाणी सुपूर्द केल्या गेले. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. लेफ्टी मीडियम बेसरला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलंय. या स्पर्धेमधील एकमेव असा गोलंदाज ज्याने डबल हॅट्रिक पूर्ण केलंय आणि हॅट्रिक घेणारा आजच्या दिवसामधून दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. आता ओव्हर नंबर 2 मध्ये या ठिकाणी नयनला आपण पाहू शकतायत. सुरुवात या षटकाची वाईडने झाला, परंतु मागच्या ओव्हरमध्ये ज्या 16 धावा खर्च झाल्यात, जे मनावरती घाव झालेत, ते घाव इथून उभरून काढायचे आहेत. या ओव्हरमध्ये नयनला पहिल्याच बॉलवरती स्विचचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. सरळ झाला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट स्विच केली होती परंतु परफेक्टली फॉलो करू शकलेले नाहीयेत. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू अडकीने हाताळला जातोय. सुरुवात चांगली झाली नयनची. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. 4 षटकांचा फॉर्मॅट आहे
ज्या पद्धतीनं सुरुवात झालं असं कुठेतरी दिसतं एक मोठं टार्गेट स्कोर कार्ड वरती उभं होईल, परंतु इतक्या सहजासहजी हा बॉलिंग अटॅक ते टार्गेट उभं करू देणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये निना जरी फ्लॉप गेला तरी दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याची या ठिकाणी क्षमता नयनकडे आहे. आणि मागच्या 2 बॉलवरती तेच त्याने दाखवून दिलं. मागच्या 2 बॉलवरती निहिलला शांत ठेवलंय. आता लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॉलर म्हणजे एक चांगलं द्वंद्व युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळेल. शुभम तांडेलला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती या स्पर्धेमधील टॉप रन स्कोरर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचे जे शॉट्स आहेत, शॉर्ट सिलेक्शन प्रेमामध्ये पाडतायत प्रेक्षक राजांना. आज देखील या मैदानावरती मेगा फायनल मध्ये ग्रँड फिनाले मध्ये आपल्या फलंदाजीची झलक पुन्हा एकदा त्याला द्यावी लागणार आहे. तिसरा बॉल या दुसऱ्या षटकामधील नयन चांगला बॉल फिरवला, ऑफ्टम वरती ठेवला होता, चेस करण्याचा प्रयत्न केला, परफेक्टली बॉल पर्यंत पोहोचलेला नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 19 रन स्कोर वरती लागला गेला. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. आता येणारे 3 बॉल आणि येणाऱ्या 3 बॉल मध्ये भविष्य कोणाच्या नावाचं असेल, नयन की शुभम. दोन्ही यंगस्टर्स एकमेकांमध्ये लढतात. चांगला यॉर्कर बॉल बॅक थ्रू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. काय डेडिकेशन आहे गोलंदाज नयनचा. स्वतः कोसळतोय परंतु संघाला कोसळू द्यायचं नाहीये, त्याची मनस्थिती सर्व काही सांगून जात असताना सिंगल मिळेल या बॉलवरती. 20 धावा फलकावरती लागला गेला. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही दुसऱ्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या कंडिशनला गोलंदाजी करणं डिफिकल्ट होतं, परंतु डिफिकल्ट काम आम्हाला जमतं हेच दाखवून दिले नयन भगतने या ओव्हरमध्ये. मागील 4 चेंडूंमध्ये लाजवाब गोलंदाजी आणि रोहिदासची भगत यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद दिसतोय. स्विच इट, क्लीन स्विच इट आहे, क्लीन अँड क्लिअर. सरळ बॉल निघून जाईल थर्डमॅन सीमारेषा पलीकडे. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द मेगा फायनल. निहिलच्या बॅटमधून षटकार. रावले गावाचा राजेशाही रुबाब मिरवायचा आहे आणि निहिलच्या बॅटमधून तो रुबाबदार षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 26 धावा फलकावरती लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी या दुसऱ्या षटकामधील नयनच्या विरोधामध्ये हा हल्ला चढवला गेला. अलॉन बट पॉवरफुल. इथे शुभम जरी संघर्ष करत असला तरी एकटा लढेन आणि 11 बॉलमध्ये आतापर्यंत निहिलचा जर विचार केला तर 8 बॉल खेळले आणि त्यामध्ये 21 धावा त्याने बनवल्यात. शेवटच्या बॉलवरती सिंगल या ठिकाणी घेतलाय कारण नेक्स्ट ओव्हर मध्ये स्ट्राईक हवी आहे निहिलला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 27. आदरणीय सन्माननीय पुंडलिकचे पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी. 100 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल रखमाई कलर्स चे प्रोप्रायटर आदरणीय पुंडलिकचे पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लावलं गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 27 आपल्याला पाहायला मिळते. 27 रन स्कोर कडती लागला गेला. निहिल 22 वरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूला शुभम 3 चेंडूंमध्ये 2 वरती खेळत असताना बॉलिंग ट्रॅक वरती विराजला ओव्हर नंबर 3 मध्ये या ठिकाणी आणले गेले. निहिलला मागील दोन्ही सामन्यांमध्ये आणि दोन्ही महत्वाच्या सामन्यांमध्ये खऱ्या अर्थानं त्याची बॅट बोलताना आपण पाहिलंय आणि कुठेतरी इन्फॉर्म येणं गरजेचं होतं आणि त्या प्राईम फॉर्म मध्ये पुन्हा एकदा निहिल परतलाय. या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 22 धावा आल्यात. पुढचा बॉल, पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगला स्क्वेअर ड्राईव्ह आहे. कॅप मध्ये चालला, डीप मध्ये फिल्डर दूर आहे. धावतायत नयन त्या ठिकाणी आपण पाहू शकता. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 29. पहिल्याच बॉलवरती इथे अटॅकिंग मोडमध्ये नव्हता नाही. 24 वरती खेळत असताना 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात एअर फायटर माकणे आणि दुसऱ्या बाजूला बच्चू बाबा 11. या 2 टीम मध्ये ही बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. पुढील 1 वर्षामध्ये या 2 संघांची चर्चा जरूर आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा फॉलोइंग स्वीप आणि फलंदाज निहिलच्या बॅटमधून या ठिकाणी आपण पाहू शकता चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावा.
आणि अविनाश जी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. निहिल किनी वाघ आहे खऱ्या अर्थानं, राहुल गावाचा आणि तो वाघ दहाडताना दिसला. टेल देम आय एम अ बॅक आणि बॅक इन ऍक्शन निहिल किनीला आपण पाहतोय. 11 बॉल मध्ये 28-33 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झाला. या बॉल वरती देखील स्लॉट मध्ये बॉल होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. लेफ्ट ड्राईव्ह, 6 धावा षटकार. ते 39 धावा फलकावरती आणि आता जे समर्थक एअर फायटर मागणी टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. जल्लोष त्या ठिकाणी सुरू आहे. ताठ मानेनं अंकुजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. एकदम मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 40 या आकड्यावरती 40 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. 13 चेंडूंमध्ये 35 धावांचं योगदान निहिल किनीच्या बॅटमधून आपण पाहिलं आणि शुभमने पूर्णपणे बॅटिंग एन्जॉय केलंय. आणि दुसऱ्या बाजूला सेलिब्रेशन सुरू आहे, सेलिब्रेट करतायत निहिल किनीची बॅटिंग प्लेयर्स डगआउट मध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. विराटच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके निहिलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. फॉलोइंग स्वीप आणि त्यानंतर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 40 धावा फलकावरती लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 35 वरती खेळतोय निहिल. इथे शुभमने आपले हात खोलल्यात आणि सरळ बॉल निघून जातोय. 4 धावांकरिता थर्मल सीमारेषा पलीकडे शुभमच्या बॅटमधून चौकार. वो कई बार गिरते हैं जो बार बार उठना जानते हैं. शुभम ला आपण पाहिलं 3 बॉल मध्ये संघर्ष करत होता, परंतु 4थ्या बॉलवरती असं उत्तर दिलं त्या विरोधकांचा या ठिकाणी तोंड बंद ठेवलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 44 रन्स स्कोर करते आपण पाहतो. इथे सुद्धा स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु ज्या पद्धतीनं लेफ्टी बॅटर्ससाठी हा ऑफ ब्रेक मैदानामध्ये टाकला होता. 44 धावा फलकावरती 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु इथे या मॅच मध्ये लीड करते एअर फायटर माकणे टीम आणि या टीमचा टीम लीडर या ठिकाणी लढलाय. पार्टनरशिप आपण पाहणार आहोत. सेकंड हायेस्ट पार्टनरशिप निहिल आणि शुभम मध्ये. दोन्ही यंगस्टर्स आज आपल्या नावाची छाप सोडतायत. याआधी जीत आणि त्याचबरोबर बंटीला आपण पाहिलं होतं. निहिल किनीची एज 19 आहे आणि शुभम तांडेलची एज 20 आहे. येणाऱ्या काळामध्ये ही 2 नावं, एक तर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य तर गाजवतोयच निहिल किनी, परंतु त्याच्या सोबतीनं लवकरच शुभम तांडेल हे नाव सुद्धा या ठिकाणी जोडलं जाईल. स्वतः आता संघ मालक आणि स्वतः या ठिकाणी कर्णधार गोलंदाजी मार्क वरती रोहिदास जी भगत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्सपिरियन्स आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये दाखवावा लागणार आहे. आता यंगस्टर कडे जर आपण पाहणार आहोत, कारण यंगस्टरची अग्नि परीक्षा असणार. रोहिदास भगत पहिलाच बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतो. लॉंग ऑन मध्ये फिल्डर पोहोचतायत. लाईनला आपण पाहू शकतायत. बॉलला फील्ड करेपर्यंत 2 धाव मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती 46. एअर फायटर मागणी टीम साठी दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थानं लढलायत या मॅच मध्ये. पहिल्या बॉलचा खेळ या ठिकाणी झाला आणि धावसंख्या फलकावरती 46 रन्स स्कोर वरती आपण पाहतोय. दुसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहिदास भगत. इथे पुन्हा एकदा फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, डिस्टन्स हवा आहे. शतशक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, प्रयत्नाला आलाय अपयश आणि इथे चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावा. बॉय मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय. एकंदरीत ड्राईव्ह या ठिकाणी आपण पाहू शकता. मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये विनोद यांना आपण पाहतोय. ते रन घेतलेली नाहीये
अर्धशतकापासून 9 धावा दूर 41 धावा निखिल किनीच्या बॅटमधून आपण पाहिल्या 16 चेंडूंमध्ये अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचे 3 बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपरली झालेलं नाहीये. धाव घेण्याच्या मूड मध्ये नाही आहेत निखिल, कारण शेवटच्या 2 बॉल वरती फिनिश चांगलं करायचं. 50 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. रोहिदास भगत भरपूर वर्ष अनुभवाची पुस्तकं वाचल्यात आणि ती आज कमी येत असताना या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये कृष्णा राऊत त्या ठिकाणी आपण पाहिलं इंजर्ड झाल्यानंतर स्वतः संघ मालक त्या ठिकाणी धावून आला, आपल्या संघासाठी संकटकर्ता बनलाय. इथे सुद्धा निखिल किनीला शांत ठेवलं जाते मागच्या 3 बॉल मध्ये. वॉट बॉलिंग परफॉर्मन्स, काय या ठिकाणी गोलंदाजी सुरू आहे. 40+ क्रिकेट हाताळतायत, परंतु सध्या यंगस्टरला या ठिकाणी थांबवून ठेवण्याचं काम करतायत आणि यंगस्टरला या ठिकाणी पूर्णपणे बांधून ठेवलंय. 50 धावा फलकावरती लागल्यात. आता शेवटचा बॉल, अंतिम चेंडूवरती स्विच हिट शतक त्या ठिकाणी आहेत, परंतु पाहत राहावं लागणार आहे. फ्लॅट अँड फ्युरियस, क्लीन अँड क्लिअर, फिट अँड फाईन 6 निखिल किनीच्या बॅटमधून 47 धावांची एक खतरनाक बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 56 धावा फलकावरती लागल्यात आणि 57 धावांचं टार्गेट समोर उभं केलंय. 57चं टार्गेट निखिल किनीच्या बॅटमधून 47 धावांची ही जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 19 चेंडूंमध्ये त्यामध्ये 4 षटकार आणि 3 चौकार. 57 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. ग्रँड फिनाले आपण पाहतोय. 57 धावांचं टार्गेट आणि पुढच्या इनिंगसाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय पालघर जिल्ह्याचा अभिमान अर्थातच प्रमोद शेडगे सर. ओडिओ कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. आजच्या सातत्याने 5व्या दिवसामध्ये अगदी सूर्य अस्ताला चाललाय आणि कॅमेऱ्यात बंदिस्त केले गेले. ठीक आहे, तुषार कुर्ले यांच्या माध्यमातून आपण एक क्षणचित्रे जे आहेत अप्रतिम, एखादा मात्र यावेळेला स्क्रीनशॉट काढावा आणि वॉलपेपरला ठेवावं अशा पद्धतीने मात्र सूर्य अस्ताला जात असताना अगदी मावतीला जात असताना आपण पाहत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून तनुजा घरत तसंच माकणे गावातील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपये मात्र या ठिकाणी दिलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. सायली स्वप्नील किनी सोनावे 5,000 रुपये मंडळाला आर्थिक सहाय्य आलंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा मनपूर्वक मॅडमचं करूया धन्यवाद. आपलं खूप खूप धन्यवाद आहे. या स्पर्धेला आपला मोलाचा हातभार लागला त्याबद्दल त्याप्रती सफाळी प्रीमियर लीगच्या कोर कमिटीकडून आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. चोहोबाजूने प्रेक्षक वर्ग बँड पथक घेऊन AR फायटर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता नाण्याची एक बाजू पडताळणे, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट असेल, कारण या खेळामध्ये कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही, कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालत नाही. म्हणतात ना की संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडू शकत नाही. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये 4 षटकांमध्ये या धावा झालेल्या आहेत, आपण सातत्याने पाहिलंय. परंतु इथून आता चांगली बॅटिंग करावी लागेल. तर एका साईडला या धावा सेव्ह करायच्या आहेत तर डेफिनेटली तुम्हाला विजेतेपद पटकावायचं आहे. तर चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग, चांगली विकेट किपिंग या मात्र सर्व काही गोष्टी अद्यावत कराव्या लागतील. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. बच्चू बाबा 11 टीमला विजयासाठी 57 धावांचं टार्गेट सेट केलंय. निखिल किनी पहिलं षटक हाताळण्याकरता एआर फायटर माकणे टीमचा आयकॉन प्लेअर पाहायला मिळतोय. तर 2 फलंदाज पोहोचलेत, आदित्य किनी आणि विराज किनी हे मात्र 2 फलंदाज आक्रमकतेचे सितारे आहेत. आज कोणता तरी वेगळा निर्णय घेतला गेलाय. या आदित्य किनीला मात्र या वेळेला जसं तो विरातून खुर्द एक फॉर्मॅटमध्ये ओपनिंग बॅटर म्हणून आणि ॲज अ कॅप्टन रोल अदा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आज खरी कसोटी असेल या ग्रँड फिनालेमध्ये. सामन्याला होईल सुरुवात. निखिल किनी गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहिला तर आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता. टार्गेट केलं होतं लेग स्टंप उडवण्याचं, परंतु इथे थोडासा बॉल लेग स्टंपच्या बाहेर निघून गेला होता आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. कॉन्सन्ट्रेशन यावेळेला खूप महत्वपूर्ण भाग असेल या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. सन्माननीय व्यासपीठ आणि त्यांच्याच माध्यमातून या व्यासपीठाला बहर आले. इथून आपण पाहिलं तर थोडीशी बॅटची हलकीशी एज जरूर होती आणि दोन्ही पंच एकमेकांना पाहत असताना पाहायला मिळत आहेत. याच विभागातून बिलॉंग करतायत. शफल झाले होते. शफल झाल्यानंतर मात्र बॉल अगदी मिडल स्टंपला होता, परंतु हलकीशी बॅटची एज घेतल्यानंतर निहिल किनी त्या ठिकाणी सावध राहिले आणि 1 रन मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 1 बॉलच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. विराज किनीचा हा ह्या वेळेला आपण पाहतायत फटका मारण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारचा नव्हता. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट +1 2 रन्स मिळतील. या वेळेला आपण पाहिला तर लेग स्टंपला बॉल मात्र या वेळेला जरूर थोडासा उसळी घेतली आणि वँकीला काहीच समजलं नाही. अगदी राहुल पाटील पुढे सरसावले, बॉलला फील्ड केलं. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. 4 रन झालेत आतापर्यंत 1 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टार्गेट करतायत लेग स्टंपला. लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न करतायत. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते आतापर्यंत 5 या धावसंख्येवर. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होत असताना 3 व्हाईट बॉल आलेत. चांगला फटका होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला आणि इथे संयम सुटला होता निहिल किनीचा. मात्र बॉलला व्यवस्थित कलेक्ट केलं होतं फॉलो थ्रू मध्ये, परंतु तिथे विकेट मिळण्याची दाट शक्यता होती आणि त्यामुळे आपण पाहिलं विराज स्वतः रिटर्न क्रीज मध्ये परफेक्ट सेफ होते आणि त्यानंतरची मिळालेली ही स्मार्ट सिंगल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. 6 रन. यावेळेला फुलटॉस बॉल होता. बॅकलिपचा वापर केला. सरळ बॅटचा वापर करत असताना डायरेक्ट हिट करण्याचा इरादा विराज किनीने मात्र यावेळेला होप सोडले होते आणि होप सोडले. डायरेक्ट हिट अनिल पाटील. टायगर अभिजित अपूर्व यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर्ब यावेळेला अपूर्व गावड. यंदाचा हंगाम जर आपण पाहिला APL पासून ज्याने खूप चांगलं गाजवलाय, ज्या पद्धतीने त्याची बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग अप्रतिम राहिले अपूर्व गावड. ग्रेट थ्रो. समोर आला 04 नंबरची जर्सी परिधान करणारा आणि काय 3 स्टंप्सला ह्या वेळेला हिट केलं आणि विराज किनीने ऑलरेडी होप सोडले होते. यार फायटर्स टीम कडे आपण पाहतायत. मनीष गावड सध्या यार फायटर्स टीम कडे जात असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला आपण पाहतायत कंट्रोल केलं नव्हतं. सुपर बॉलिंग निहिल किनीचा. चांगला स्पेल आतापर्यंत. जरी व्हाईट बॉल आले तरी सुद्धा मात्र या ठिकाणी मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. अगदी 2 पायांच्या मधोमध बॉल पिच होताना पाहायला मिळतोय. वँकीचा डायरेक्ट थ्रो होता, परंतु या ठिकाणी 3 स्टंप्सला हिट झाला नाही बॉल. सध्या तरी आपण पाहिलं 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये बच्चू बाबा 11 टीम स्ट्रगल करते. 57 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर निहिल किनीला आपण पाहतायत. फिल्डिंग सेट केले. पॉवर प्लेचं षटक आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक स्क्वेअर लेगला शुभम पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक पहिला 5 बॉलचा आतापर्यंत जर आपण पाहिला तर खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर. सफाळे प्रीमियर लीग 2026 सीझन 3 चा अगदी अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. विजेते चॅम्पियन्स कोण बनेल सीझन 3 चा. फिलिंग द ब्लँक आहे आतापर्यंत, कारण दोन्ही संघांकडे तेवढीच ताकद आहे. ऑन साइडला फटका तर 4 आहे. फिल्डर पुढे सरसावतील आकाश गावड. 1 रन तर मेल. दुसऱ्या रन साठी पलटले होते. इथून विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि आदित्यला परतावा लागेल. अति घाई संकटात नाही. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 48.
नीची हाय जंप आणि डायरेक्ट मात्र यष्ट्यांवर बॉल दळला आणि इथे विकेट मिळाली. सांघिक संघाची धावसंख्या 9, मात्र एक विकेट जरूर मिळाली. ज्या पद्धतीने आपण पाहताय दोन्ही विकेट रनआउटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. बच्चू बाबा 11 टीम 9 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन द टोस खेळला गेलाय. द बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून खेळला गेलाय. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार चौकार खणखणीत स्वप्नील गिरीच्या पहिल्याच बॉलवर ऑन द टोस खेळत असताना सुपर सुहान भोईरच्या बॅटमधून 4 रन. तेरा धावा. आदरणीय सन्माननीय आनंददादा तरे यांच्या माध्यमातून सफाळे प्रीमियर लीग साठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. हा बॉल थोडासा खाली राहिला होता आणि चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. स्वप्नील किनी सातत्याने विश्वास दर्शवलाय. स्वप्नील एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर मिळते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर. आतापर्यंत 14 या धावसंख्येवर विजयासाठी 57 धावांचा पाठलाग करताना 43 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 बॉलमध्ये 43 रन हे सामन्याचं समीकरण. स्वप्नील कमबॅक करतोय. चौकार आल्यानंतर दुसरा बॉल डॉट आणि त्यानंतर सिंगल. सर बॅटचा वापर केलाय. इनफिल्डच्या वरून खेळत असताना ऑन दी ऑफ चांगले प्रयत्न केले होते अपूर्व गावडने, परंतु त्याला बीट करत 3 फिल्डर येत आहेत. बरोबर चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेत असताना आत्मविश्वासासहित या बॉलने बाउंड्री लाईन गाठली आणि बाउंड्री लाईनला राम राम ठोकलं. चौकार. गुड शॉट. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जवळजवळ 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चांगली बॅटिंग निनाद पाटीलच्या माध्यमातून होईल का? आतापर्यंत चौकार तर आलाय, परंतु मोठ्या इनिंगला बिल्ड करेल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. बॅकफुटला जात असताना कट केल्या या बॉलला ह्या वेळेला चेंडू निघून जाईल. शॉट थर्ड मॅनला फिल्डर येतील, चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिद्धार्थ सध्या आपण पाहताय तर ज्या पद्धतीने राहुल पाटील आपण पाहताय टिंबी खोडावेचं ब्रँड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19. 5 बॉलचा खेळ झालाय. सोहन भोईर गेल्या मॅचचा हिरो. प्रकाश भोईर यांनी मात्र पारितोषिक लावलं गेलं होतं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. तत्पूर्वी आपण पाहिलं तर एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19. 12 बॉल आणि 38 रन हे सामन्याचं समीकरण. 12 बॉल 38 रन. Thank you very much, Candy.
12 बॉल आणि विजयासाठी 38 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 38 रन बच्चू बाबा 11 या टीमला. पुन्हा एकदा बॉलर तयार. 12 बॉल 38. आकाश गावड टिंबी खोडावेचा ब्रँडेड बॉलिंग केले, परंतु यावेळेला या बॉलला पुन्हा एकदा विकेट मिळून देईल की काय? यस, डेफिनेटली. शुभम तांडेल फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण विकेट गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सफाळे प्रीमियर लीगचा थरार रंगताना पाहायला मिळतोय. 11 बॉल विजयासाठी 38 रन. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. आकाश गावडने 1 ते 2 वर्षांमध्ये जे इम्प्रोव्हायझेशन केले, आपल्या गोलंदाजीवर भर दिले, खूप चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर भेदक मारा करताना उंचीचा फायदा उचलत असताना पाहायला मिळतोय. बॉलचा टप्पा पडल्यानंतर टॉस बॉल होतोय. 19ला 3 बॅकफुट पंच केला जातोय यावेळेला. मात्र एकेरीने प्रतिस्पर्धी संघावर काहीच इफेक्ट होणार नाही. व्यंकी पुढे सरसावले गेले होते. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बच्चू बाबा 11 टीम जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. चांगला बॉल होता. सुहान यावेळेला आपण पाहिलं तर सुहान भोईर ऑफ्टमच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, चान्स घेतला होता. रिस्क घ्यावी लागते अशा वेळेला. निहिल किनी जबरदस्त कॅप्टनशिप आतापर्यंत आपण पाहिली तर निहिल किनीची सुपर्ब राहिले. चांगला बॉल. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता. अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा फेस क्लोज झाला होता आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. फक्त आणि फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केले ते आकाश गावड या गोलंदाजाने. क्लीन बोल्ड, सुपर, दांडी गुल आकाश गावड. व्हॉट अ बॉलिंग. फलंदाज बाद गॉन. आगरवाडीच्या आमच्या मनीष दादाने एसपीएल गाजवला. आगरवाडीच्या मनीष गावड दादाने एसपीएल गाजवला. एसपीएल गाजवला. एसपीएल गाजवला. आगरवाडीच्या आमच्या मनीष दादाने एसपीएल गाजवला. 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर पारडं जड झालंय. यार फायटर्स टीम माकने 57 धावांचा पाठलाग करताना, तर इथून जर आपण पाहिलं तर 37 रनची आवश्यकता आहे. कॉन्ट्रीब्युशन केले प्रत्येक गोलंदाजाने. अफलातून मेहनत घेतली गेली आणि त्या मेहनतीचं फळ आता मात्र यावेळेला पाहायला मिळतं. निहिल किनीने खूप चांगली कॅप्टनशिप सांभाळत या टीमला योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळेला गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये क्रमवारीमध्ये बदल करत आतापर्यंत या फायनल मध्ये पोहोचवलं. आणि सर्व काही जे धडे घेतलेत ते मात्र त्यांच्या पिताश्रींकडून, हरीश्वर किनी यांच्याकडून. HK मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. चांगला बॉल अँगल क्रिएट करत असताना 40+ क्रिकेट अफलातून खेळत असताना अनिल पाटीलला आपण पाहतायत. जलसार गावातून बिलॉंग करणारा, भरपूर उन्हाळी पावसाळी हिवाळी पाहिलेत आपल्या करिअर मध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट सफाळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पहिला बॉल आपण पाहिला बाहेर निघणारा, दुसरा बॉल आतमध्ये येणारा. अतिशय चांगली गोलंदाजी. सुपर. तनुजा घरत मॅडम यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय बँड पथक घेऊन माहिती होतं आणि त्यामुळे आतापर्यंत अंकुश पाटील, रुपेश पाटील साहेब खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे, संत गतीने सुरुवात झाली. चांगला बॉल, पुन्हा एकदा मात्र बॉल अगदी स्टंपच्या जवळून निघून जातोय. काय बॉल डिलिव्हर केला होता, ऑफ स्टंप पिचिंग होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातात निघून जात असताना डॉट बॉलची सांगता होते. पुन्हा एकदा बॉल तयार. 21-4 हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली आणि इथून जर आपण पाहिलं तर सरळ विजेते चॅम्पियन्स बनले गेले तर AR फायटर्स माकणे. कॉंग्रॅच्युलेशन. पुंडलिक पाटील साहेब यांना विनंती करून आपण व्यासपीठावर या. पुंडलिक पाटील साहेब.
परेशजी गरज साहेब, स्वप्नीलजी भोईर साहेब, महेशजी पाटील, राहुलजी सावंके साहेब, विनोदजी पाटील साहेब, अतुलजी पाटील साहेब, कुणालजी तामोरे साहेब, पंकजजी गरज साहेब, प्रतीक मांडवेकर साहेब, सुजनजी पाटील साहेब, सचिनजी पाटील साहेब, गौरवजी तरे साहेब, सचिनजी किनी साहेब, वैभवजी पाटील साहेब, केवलजी किनी, केतनजी पाटील, ऋषी पाटील, त्यानंतर यश पाटील, कुशल पाटील, या सर्वांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सोहान भोईर आपण यायचंय. आपल्याला मॅन ऑफ द मॅच आणि निहिल